उपस्थित सर्व व्यासपीठावरील शिक्षक वृंद, त्याचबरोबर विद्यार्थी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, आज या ठिकाणी आपण उपस्थित आलो ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 156वी जयंती साजरी करण्यासाठी, त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची 121वी जयंती आपण आज साजरी करत आहोत. त्याचबरोबर हिंदू नववर्षातील महत्त्वपूर्ण असा सण आहे विजयादशमी. या वृक्षाची त्याचबरोबर हा सण जो आहे तो महाभारताला समजून सुद्धा महत्त्वाचा असा सण आहे. ज्यावेळी 14 वर्षाचा महाभारत संपला पुन्हा त्यांच्या दिनावर आली, त्यावेळी त्यांनी जी हत्यार केली आहे चोरी जी शमिता म्हणजे आपल्यातून शमिता मानली आहे त्याच्या दिवशी आपण आणि हा सण जो आहे साजरा करतो. सुरुवातीला बोलायचं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्म आहे. तर 2 ऑक्टोबर भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत युवकांच्या नंतर त्यांचं पदार्पण झालेलं आहे ते जवळजवळ आणि त्यानंतर 1947 साली भारतीय स्वातंत्र्य यांची भूमिका जी आहे श्रेष्ठ आहे आणि त्यांनी त्या काळातील सर्व लोकांना एकत्रित करून स्वतंत्र भारताला संपूर्ण जगाला अहिंसा म्हणजे काय असतं ते प्रसिद्ध वकील होते. त्यानंतर तत्त्वज्ञ होते. गांधी विचारवाद जो आहे तो तत्त्वज्ञ होते. त्यांची विचारधारा जी आहे ती आपल्याला बोध निर्माण करून देणारी आहे. त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान जे आहेत लाल बहादूर शास्त्री यांचा सुद्धा जन्म उत्तर प्रदेशातील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर 1962 चीन त्याच्यानंतर भारतातील संभाळणारा कोण हा प्रश्न त्यावेळी आपण लाल बहादूर शास्त्री यांची मोठी आणि कीर्तिमान जय जवान जय किसान जय असं गमन मंत्र येणारे एक सर्वश्रेष्ठ असे त्या काळातील नेते होते. आणि त्यांनी 1965 मध्ये 64 ते 65 ज्यावेळी पाकिस्तान भारताला ठेवला आणि जो आहे ते हा सण जे आहे ते जानेवारी महिन्यामध्ये आहे. म्हणजे हा एक योगायोग म्हणता येईल आपल्याला. गांधीजींचा जे आहे युग आहे तो 30 जानेवारी गांधीजींची जे असेसिनेशन झालं ते 30 जानेवारी आणि त्याच्यानंतर 11 जानेवारीला लाल बहादूर शास्त्री 1966 त्यांचं देहावसन झालेलं आहे. तर अशा तो नेत्यांविषयी बोलावं तेवढं खूप आहे. आपल्याला आज या ठिकाणी आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत. आणि यानंतर आपली जी लहान मुलं आहेत तर ती आपल्याला या दोन्ही नेत्यांविषयी
लढायला अहिंसेचा कधी सोडली. संपूर्ण राष्ट्रीय याची शिकवणीमुळे जगात अहिंसेची ताकद ओळखतो. हा दिवस आपण गांधी जयंती म्हणून साजरा करतो. त्यांच्या इतिहास आजही आपल्याला प्रेरणा देतात. या दोन्हीही शिकवणी आजही आपल्याला उपयोगी. शांततेची शक्ती दळली, सत्य अहिंसा घेऊन उभा. शांततेची शक्ती दळली, सत्य अहिंसा घेऊन उभा. महात्मा गांधी जगाला दाखवून गेला नवा धडा. महात्मा गांधी जगाला दाखवून गेला नवा धडा. गांधीजी स्वातंत्र्य मिळाले